पुण्याच्या दऱ्याखोऱ्यामधून जात असलेली डेक्कन क्वीन ट्रेन थंडगार वाऱ्यांच्या झुळकींना चिरत पुढे निघाली होती. मुंबई पुणे एक्सप्रेसमध्ये त्या दुपारी प्रचंड गर्दी होती. ही ती ट्रेन होती ज्यामध्ये प्रत्येकजण खास करून खिडकीच्या जागेवर बसायला उत्सुक होते, कारण खिडकीतून दिसणारे नजारे काही वेगळेच होते. कधी ट्रेन बोगद्यातून जात असे, तर कधी डोळ्यांच्या टप्प्यात न मावणारे उंचच उंच डोंगर दिसत होते. ट्रेनच्या B6 डब्यात कदाचित एखाद्या कॉलेजचे ग्रुपही होता, ज्यांचा सतत गाणी गाण्याचा आणि हसण्याचा आवाज येत होता. थंडगार वाऱ्यांच्या झुळकीमुळे ट्रेनच्या आतही हलकासा गारवा पसरलेला होता. त्याच डब्यात सीट नंबर 36च्या खिडकीजवळ डोके टेकून विराट ही डोंगरांना मागे सरकत जाताना पाहत होता. हे डोंगर आपल्यासोबत काय काय ओढून नेत आहे, कोण जाणे. खिडकीतून दिसणारे बाहेरचे नजारे हळूहळू मागे सरकत होते. विराटचा एक हात खिडकीला टेकलेला होता, तर दुसऱ्या हातात मोबाईल फोन होता. त्यावर तो वारंवार एकच नंबर डायल करत होता. स्क्रीनवर अंजू नाव दिसत होते आणि तो नाव पाहताच त्याच्या चेहऱ्यावरती राग आणि तिरस्कार येत असे. पण राग येण्याआधीच तो कॉल डिस्कनेक्ट करत असे. काहीतरी होतं कदाचित जे तो सांगू इच्छित होता, पण कदाचित त्याचं धैर्य साथ देत नव्हतं, किंवा मग परिस्थिती. भाऊसाहेब, ही पिंपरी किती वेळात पोहोचेल? ट्रेनमध्ये बाजूला बसलेल्या एका माणसाने विराटच्या खांद्यावर हलके थाप देत विचारले. सीटवर आडवट टेकलेलं डोकं वर काढत विराट उठून बसला आणि म्हणाला, बस 15-20 मिनिटात पोहोचतीलच. विराटचं वय अंदाजे 30 ते 35 च्या दरम्यान असावं. त्याच्या डोळ्यात मात्र एक खोल उदासी दाटून राहिली होती. जणू काही एखादं खोल दुःख मनाच्या तळापर्यंत शिरून बसलेलं होतं. पुण्यात राहणारा विराट मुंबईतील एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करत होता. रोजच अपडाऊन करण्याचा त्याचा बराच वेळ जात असे. अनेकदा त्याच्या मित्रांनी त्याला सुचवलं होतं की मुंबईतच शिफ्ट हो ना आणि आठवड्यातून एकदा पुण्यात येत जा, पण तो प्रत्येक वेळी आईची देखभाल करायची आहे असे कारण सांगून टाळत असे. खरं म्हणजे तो मुद्दामच स्वतःला व्यस्त ठेवू इच्छित होता. तो एवढा कामात आणि इतर गोष्टींमध्ये गुरफटून जाऊ इच्छित होता की त्याला दुसरं काही विचार करायला वेळ मिळू नयेत, किमान अंजूबद्दल तरी अजिबात नाही. विराटचा फोन वाजला. त्याने कॉल रिसीव्ह केला. हॅलो. हो मम्मी. अरे, जे बनवायचं ते बनव ना, तसंही मला उशीरच होणार आहे. विराटने मम्मीशी अगदी अनमनाने बोलून फोन खिशात ठेवला. त्याची नजर ट्रेनमधील समोरच्या सीटवर बसलेल्या एका जोडप्याकडे गेली. त्यांचा बहुतेक नुकताच विवाह झाला असावा. पट्टेदार शर्ट आणि काळा पॅन्ट घातलेला एक मुलगा आणि मेहंदी रचलेल्या हातावर रंगबिरंगी बांगड्या घातलेली आणि सलवार कमीजमधील ती मुलगी. दोघेही सगळ्यांच्या नजरेआड एकमेकांना चिडवत होते. नवनव्या प्रेमाचे ते सुंदर रंग विराटच्या नशिबी आलेच कुठे होते? तो त्यांच्याकडे नजरेआड पाहण्याचा प्रयत्न करत होता. अजून थोडाच वेळ झाला होता की विराटच्या कानावर कोणीतरी जोरात बोलत असल्याचा आवाज आला. त्याने मागे वळून बघितले तर टीटी एका मुलीच्या समोर उभा होता. त्या मुलीने दोन्ही तळहातांनी आपला चेहरा झाकून ठेवला होता. बहुतेक ती आक्रोशाने रडत होती. अरे, असं कसं मॅडम? काही फ्री सर्व्हिस वगैरे मिळत नाही. आम्हालाही हिशोब द्यायचा लागतो.
टीटीने थोड्या कडक आवाजात सांगितले. मग विराटच्या मागे सीटवर बसलेल्या पांढऱ्या करड्या केसांच्या गृहस्थाने विचारलं, "अरे काय झालं हो?" टीटी म्हणाला, "काय होणार? मॅडमकडे तिकीटही नाही आणि म्हणते दंड भरण्यासाठी पैसेही नाही. असं कसं चालेल?" तिने चेहऱ्यावरचे हात बाजूला केले तर तिच्या गडद कस्तुरी डोळ्यात अश्रू दाट भरून आले होते. ती दिसायला सुंदर होती आणि एखाद्या सुसंस्कृत घरातील वाटत होती. ती फक्त रडतच होती आणि टीटी म्हणत होता की तिला दंड भरावा लागेल, नाही तर पुढच्या स्टेशनवर ट्रेनमधून उतरावं लागेल. आजूबाजूला बसलेले सगळे तिला पाहत होते, जणू त्यांच्यासाठी हे सगळं एक प्रकारचं मस्त टाईमपास होतं. विराट विचार करू लागला, शेवटी अशी कोणती कारण असतील की ती मुलगी तिकीट आणि पैसे दोन्हीशिवाय ट्रेनमध्ये चढली असेल. नक्कीच काहीतरी मजबुरी असेल किंवा कदाचित एखादी आपत्कालीन परिस्थिती. विराट विचारात गढून तिला पाहत राहिला. टीटी नुकतंच सांगून गेला की थोड्या वेळात परत येईल, तेव्हा तिने दंड भरावा किंवा पुढच्या स्टेशनवर उतरायला तयार राहावं. विराट त्या पिवळसर पडलेल्या चेहऱ्याकडे बारकाईने पाहत होता. तिचे कुरळे केस विस्कटलेले होते. गडद कस्तुरी डोळ्यांच्या भोवती काजळ पसरलेले होते. विराटचे मन अजूनही कुठेतरी हरवलेले होते. त्याला स्वतःलाही समजत नव्हते की तो त्या मुलींची मदत का करत आहे. त्याने आपली बॅग उघडली, एका कागदावर काहीतरी लिहिलं आणि त्यात थोडे पैसे गुंडाळले. मग शेजारून जात असलेल्या चहा विक्रेत्याला ते देऊन काहीतरी सांगितले आणि परत आपल्या सीटवर येऊन बसला. "हे घ्या मॅडम," असे म्हणत त्या चहा विक्रेत्याने त्या मुलीकडे एक कागदाचा रोल दिला आणि पुढे निघून गेला. त्या मुलीने सुजलेल्या डोळ्यातून त्याकडे पाहिले. मग हळूहळू ते उघडलं. त्यात लिहिलेलं होतं, "तुम्ही आयुष्यातल्या कोणत्या कठीण टप्प्यातून जात आहात हे मला माहीत नाही, पण हो, किमान या क्षणी तरी मी तुमची मदत करू शकतो." त्या मुलीने डोके वर करून इकडे तिकडे पाहिले, पण विराटने मागे वळून पाहिलेच नाही. त्याला नको होते की त्या मुलीला कळावं की कोणी मदत केली, जेणेकरून ती लाज वाटेल आणि पैसे घेणार नाही. तसंच झालं. त्या मुलीने पैसे घेतले, पण ती सतत आजूबाजूला बसलेल्या लोकांकडे पाहत राहिली. ती ज्या माणसाने मदत केली त्याला शोधत होती. आणि संध्याकाळच्या प्रवासानंतर जेव्हा विराट आपल्या घरी पोहोचला तेव्हा बराच उशीर झाला होता. त्याने टेबलवर प्लेटने झाकून ठेवलेले जेवण खाल्लं आणि शांतपणे आपल्या खोलीत निघून गेला. दिवसाचा हा वेळ विराटच्या सगळ्यात जास्त बोचायचा. ऑफिसहून परतल्यानंतर घरातलं ते एकाकीपण. जेव्हा तो जेवत असे तेव्हा चमच्याची आणि प्लेटची खणखण शांततेत घुमायची. तो जेव्हा बेडवर पडायचा तेव्हा समोरच्या भिंतीवर टांगलेल्या घड्याळातील सेकंदाच्या काट्याची टिक 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 आवाज त्याच्या शांत आयुष्याचा एकमेव गोंगाट होता. काही क्षण असंच पडून राहिल्यानंतर त्याने परत बाजूला ठेवलेला फोन उचलला आणि तोच नंबर डायल केला. स्क्रीनवर उमटलं, "कॉलिंग अंजू." तो काही सेकंद तिचा फोटो पाहत राहिला, पण रिंग जाण्याआधीच घाईघाईने कॉल डिस्कनेक्ट केला. विराटच्या डोळ्यातले पाणी त्याच्या उशीला ओलसर करू लागले. असं असूनही विराट रोज घरातून ऑफिस आणि ऑफिसमधून घरचे फेरे मारतच राहिला. सकाळच्या ट्रेनने पुण्याहून मुंबईला आणि संध्याकाळी मुंबईवरून पुणे, असं करत एक आठवडा उलटून गेला. एका संध्याकाळी ऑफिसमधून घरी जाताना
विराट ट्रेनच्या दारात उभा राहून लोणावळ्याचं सौंदर्य बघत होता. पण ते त्याला तितकं सुंदर वाटत नव्हतं की जितकं बाकी प्रवाशांना वाटत होतं. कारण त्या नजाऱ्यामध्ये त्याच्यासाठी त्या आठवणी दडलेल्या होत्या, ज्या अंजूने त्याच्या आयुष्यात सोडून गेल्या होत्या. हे तेच लोणावळा होते जिथे लग्नानंतर विराट पहिल्यांदा अंजूसोबत फिरायला आला होता. ड्यूक्स नोजचा तो ढगांनी वेढलेला खडक, तिथेच तर त्यांनी मोठीशी टोपी घालून फोटो काढला होता. अरे यार विराट, किती स्टुपिड दिसतंय मी, नको काढू फोटो प्लीज, असं ती कित्येकदा म्हणत होती. पण विराटने तिला कसेबसे तयार केले होते. आणि मग पवना नदीच्या काठी पाण्यात पाय बुडून दोघेही खांद्याला खांदे लावून बसले होते. तेव्हा विराटने तिच्या तळहातावर बोटाने काहीतरी लिहिले होते. अंजू, थँक्स फॉर कमिंग इन टू माय लाईफ. आणि अंजूने हसत हसत त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं होतं. आणि तो रामाचीचा किल्ला, जिथे पाऊस सुरू झाला होता आणि अंजूने छत्री उघडण्याचा प्रयत्न करत म्हणाली होती, अरे ही तर उघडतच नाही आहे विराट, वाटतं आज भिजावं लागेल. आणि मग दोघे भरपूर भिजले होते. खरं तर विराटला तेव्हाही माहिती होतं की छत्री खराब नव्हती, अंजूला मुद्दामूनच भिजायचं होतं. त्या आठवणी सगळ्या त्याच्या छातीत कुठेतरी घडलेल्या होत्या. घटस्फोटाला 1.5 वर्ष झाला होता, पण दररोज याच ठिकाणाहून जाताना त्या सगळ्या गोष्टी पुन्हा डोळ्यासमोर उभ्या राहायच्या, जसं आज उभ्या राहिल्या होत्या. विराट विचारांच्या गर्तेत बुडलेला असताना त्याचा फोन वाजला. हॅलो, त्याने बोलला. समोरून आवाज आला, हाय, मीच आहे. तुम्ही त्या दिवशी ट्रेनमध्ये हेल्प केली ना, थँक यू सो मच फॉर दॅट. विराटच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा उमटली. फोन दुसऱ्या हातात घेत तो म्हणाला, हो तुम्ही, वेल इट्स ओके, बोला कसं आठवलंय. तुमचे पैसे परत द्यायचे होते ना, त्या मुलीने सांगितले. पहिल्यांदा तर विराटने औपचारिकतेने म्हणाला की अरे त्याची काही गरज नाही. पण जेव्हा ती आग्रह करू लागली तेव्हा तो म्हणाला, ओके ठीक आहे, तुम्ही कोरेगाव पार्कला येऊ शकता का. तिथे ओशो आश्रम आहे ना, त्याच्या जस्ट बाजूला बुद्धा कॅफे आहे. इट्स क्वाईट फेमस आहे हां. तिथे भेटूया. 2 तारखेला रविवार आहे, तेव्हा भेटूया. मिळण्याचं ठिकाण आणि वेळ ठरलं. ओके देन, आय सी यू. ऐक ना, तुमचं नाव. हॅलो. पण फोन डिस्कनेक्ट झाला होता. विराटच्या चेहऱ्यावरील स्मितरेषा थोडी वाढली. काय वेगळीच मुलगी आहे, नाव तरी सांगायचं होतं. असं पुटपुटत तो नजाऱ्यामध्ये हरवून गेला, जिथं तो जुन्या आठवणीच्या पानं उलटत होता. जगात वेळेपेक्षा मोठा फसवणूक करणारा दुसरा कोण आहे. घड्याळाचे ते 2 काटे, जे पाहताना नेहमी थांबलेले वाटतात, पण ते थांबलेले कुठे असतात, शांतपणे हळूहळू पुढे सरकत राहतात. आपल्याला जाणवही देत नाही की वेळेसोबत आपण पुढे चाललो आहे. असं करत वेळ गेला आणि तो रविवार आला, ज्या दिवशी त्या 2 अनोळखी लोकांची भेट होणार होती. 2 जूनची सकाळ होती. पुण्याची ती सकाळ ओलसर हवेत भिजलेली होती. मागच्या रात्री उशिरापर्यंत पाऊस झाला होता. कोरेगाव पार्कच्या रस्त्यांवर अजूनही ओलसरपणा पसरलेला होता. विराट त्या अनोळखी मुलीला भेटायला तयार होत होता. त्याच्या मनात तसं काही खास नव्हतं. हो,
ती त्याला थोडी आवडली होती बरं, पण विराट फक्त आपले पैसे परत घ्यायला चालला होता. अरे बेटा, रविवारी सुद्धा ऑफिसला जायला लागलास की काय? पूजेच्या थालीतून निघणारा धूर हाताने संपूर्ण घरात पसरत विराटच्या आईने चिमटा काढत विचारलं. आरशासमोर उभा राहून विराट हसत म्हणाला, अरे नाही ग, ऑफिसला नाही जातोय. इकडे जवळच थोडं काम आहे, लगेच परत येतो. सुजीचा हलवा बनवलेला आहे, टेबलवर ठेवला आहे, खाऊन घेशील हां. आईने सांगितल्यावर बुटाचे फीत बांधत असलेला विराट हसला. नाश्ता उरकून साधारण सकाळी 10:30 वाजता ठरलेल्या वेळी विराट बुद्धा कॅफेच्या कोपऱ्यातल्या सीटवर बसला होता. कॅफेत फ्राईड राईस आणि मोमोजचा सुगंध दरवळत होता. 10 पैकी 6 टेबलांवर मरून रंगाचे वस्त्र परिधान केलेले ओशो आश्रमाचे अनुयायी बसलेले होते. महिला आणि पुरुष दोघेही होते, जे वेगवेगळ्या देशातून आले होते. ही वेगळी गोष्ट होती की पुण्याच्या लोकल लोकांसाठी ते सगळे फक्त इंग्रज होते. विराटने आपल्या मनगटी घड्याळाकडे पाहिले. 10:35 झाले होते. त्याने नुकतंच नजर वरती केली तेवढ्यात ती मुलगी बाहेर दिसली. तो चेहरा जो त्या दिवशी ट्रेनमध्ये उदास होता, पण आज तितका उदास दिसत नव्हता. तिचे लहरणारे केस सुंदर दिसत होते आणि मोठ्या गडद कस्तुरी डोळ्यात प्रश्नचिन्ह होती, ज्यांनी ती कॅफेचे नाव वाचत होती. नाव वाचल्यानंतर ती समाधानी झाली आणि मग तिने आत पाहिलं. तिच्या हातात काही पुस्तके होती आणि खांद्यावर एक बॅग लटकत होती. निळ्या जीन्स आणि पांढऱ्या टॉपमध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती. ती हळूहळू पावलांनी कॅफेत आली. तिच्या नजरा तिथे बसलेल्या लोकांमध्ये विराटला शोधत होत्या. अर्थात ती विराटला ओळखत नव्हती, पण कारण असंही होतं की बहुतेक सीटवर मरून रंगाचे वस्त्र परिधान केलेले ओशो आश्रमाचे अनुयायी बसलेले होते. त्यामुळे साध्या कपड्यात फक्त 2-3च लोक बसले होते. कसं कोण जाणे, पण तिने विराटला बरोबर ओळखलं, कदाचित त्याच्या चेहऱ्यावरच्या स्मित हास्यामुळे. हॅलो, ती सीटवर बसत म्हणाली. हाय, कशा आहात? विराटने विचारले. गुड. त्या दिवशी तुम्ही जी मदत केली त्यासाठी थँक्यू सो मच. हां, बस बस बस, किती वेळा थँक्यू करणार? माणूस माणसाच्या कामी नाही आला तर काय उपयोग, असं विराट हसत म्हणाला. ठीक आहे, हे सांगा, काय घेणार, चहा की कॉफी? कॉफी, असे सांगून ती त्याच्याकडे बघू लागली. विराटने 2 कॉफी ऑर्डर केल्या. कॉफी येईपर्यंत ती बुद्धा कॅफेच्या भिंती आणि छताकडे एक वेगळ्या कुतूहलाने पाहत होती. विराट तिच्याकडे पाहत विचारले, तुम्ही या कॅफेमध्ये पहिल्यांदाच आलात? हो हो, पहिल्यांदाच. इथून जाणं येणं तर अनेक वेळा झालं, पण संधी आजच मिळाली. माझी एक कॉलेजच्या वेळची मैत्रीण इथेच जवळ राहते. विराट हसत म्हणाला. या कॅफेमध्ये कॉफी पिण्याचा एक नियम आहे बरं का, माहीत आहे का तुम्हाला? ती थोडी डोळे मोठे करत म्हणाली. नाही, मला तर नाहीच माहीत. कोणता नियम? थोडीशी गोंधळलेली ती कॅफेच्या भिंतीवर नजर फिरवत म्हणाली. विराट म्हणाला, इथे 2 अनोळखी लोकांनी एकत्र कॉफी प्यायची असेल तर किमान एकमेकांचे नाव माहिती असणं कंपल्सरी आहे. नाही तर कॉफीचा स्वाद अर्धा राहतो. एखाद्याचं नाव जाणून घेणं इथे कंपल्सरी आहे, असं म्हणत तो हसला. तर तीही हसली. दिशा नाव आहे माझं.
तिने सांगितलं. विराटने तिच्याकडे हात पुढं करत म्हटलं, आय एम विराट. कॉफी पीत असताना दोघांमधली अनोळखीपणाची भिंत हळूहळू कमी झाली होती. दिशाने आपल्या बॅगमधून पैशाचा एक लिफाफा काढून विराटकडे दिला आणि पुन्हा एकदा त्याचे आभार मानले. या भेटीत फारशी मोठी चर्चा झाली नाही. दिशाने सांगितले की ती एक सॉफ्टवेअर ग्राफिक आर्टिस्ट आहे आणि एका प्रोडक्शन हाऊसमध्ये कार्टून तयार करते. थोडा वेळ तिच्या कामाबद्दल बोलणं झालं. विराटनंही सांगितलं की त्याचा घटस्फोट झाला आहे. हे ऐकून ती थोडी दचकल्यासारखी झाली. पण मग विराटने लगेच विषय दुसरीकडे वळवला. जरी त्यांच्या बोलण्याचा विषय अगदी साधे अनोळखी लोकांमधील नेहमीच असले तरीही अनेकदा आपल्या बोलण्यातील मायना विषयापेक्षा आपल्या बोलण्याच्या पद्धतीत अधिक लपलेला असतो. त्या छोट्याशा संभाषणातही विराटला दिशाच्या बोलण्यात एक वेगळीच उदासी जाणवली. असं वाटलं की तीही त्याच्याच सारखी जीवनात एखाद्या अंधाऱ्या वळणावरून जात आहे, जिथे पुढील वाट कुठे आणि कधी लागेल हे कोणालाच ठाऊक नाही. तिच्या चेहऱ्यावरची अपुरी स्मितरेषा सांगत होती की तिच्याकडेही काही तरी कमी आहे, काहीतरी अधुरं आहे. विराट तिला अजून जाणून घेऊ इच्छित होता, पण त्याच वेळी त्याला या पहिल्या भेटीत एकमेकांच्या खाजगी आणि वैयक्तिक मर्यादांचा सन्मान ठेवायचा होता. काही वेळानंतर दिशा टेबलावर ठेवलेले आपले पुस्तकांना व्यवस्थित करत म्हणाली, ठीक आहे, मला जायचं आहे. थोडा उशीरच झाला होता. ती वर पाहून विराटकडे पाहू लागली, तर तो तिला एकटक पाहत होता. बाय, दिशा म्हणाली. विराटने काही उत्तर दिलं नाही, फक्त तिला पाहत राहिला आणि नंतर बोलला, जाण्यापूर्वी एका प्रश्न विचारू काय? त्या दिवशी तुमच्याबरोबर काय घडलं होतं? विराटच्या प्रश्नानंतर दिशा थोडी थांबली. मला माफ करा, मला फक्त जाणून घ्यायचं होतं, विराट म्हणाला. ठीक आहे, जर तुम्हाला सांगायचं नसेल तर काही हरकत नाही. नाही, ठीक आहे, असं असलं तरी तुमचा हक्क आहे, ती म्हणाली. मग ती विराटकडे पाहून बोलली, मी माझ्या पतीला शोधायला गेले होते. तो हरवला आहे. दिशाचे हे शब्द ऐकून विराटला थोडा धक्का बसला. हरवला? कधीपासून? विराटने विचारले. दिशाने सांगितले, माझ्या पतीचं नाव ॲड्रिक आहे. तो जर्मन नागरिक आहे आणि आम्हाला लग्न करून काही महिनेच झाले आहे. 1 महिन्यानंतर ॲड्रिक म्हणाला की त्याला जर्मनीला 1 आठवड्याच्या कामासाठी जायचं आहे. तो आपला विजा पूर्ण करून परत येईल आणि मग दोघेही एकत्र जर्मनीला जाऊ. पण मग मला त्याच्याबद्दल काहीही कळले नाही. ते दोघे एका कलाप्रदर्शनात भेटले होते. त्यांच्या पहिल्या भेटीपासून फक्त 22 दिवसातच त्यांचा विवाह झाला. ते इतक्या वेगात प्रेमात पडले की प्रेमापलीकडे एकमेकांना अगदी ओळखतही नव्हते. काय? विराटला या गोष्टीवर काहीसं ताण जाणवलंय. तर म्हणजे तुम्ही एका परदेशी इंग्रजाला भेटलात, तो तुम्हाला आवडला आणि ओळख झाल्यापासून फक्त 22 दिवसात लग्न केलं आणि आता तुमच्याकडे त्याचा मोबाईल नंबरही नाही. तुम्हाला खरंच असं वाटतं? दिशा आजूबाजूला पाहू लागली. लोक विराटकडे पाहत होते. ती लाजली आणि डोकं वाकवत
म्हणाली. हो. विराटने आपला हात डोक्यावर ठेवला. पण ॲड्रिककडे माझा नंबर आहे, दिशा म्हणाली. मला अजूनही विश्वास बसत नाही. कोण कसं असं करू शकतो? आय एम सॉरी, पण कोण कसं इतका मूर्ख असू शकतो? तुम्हाला एका अनोळखीवर इतका विश्वास कसा? विराट म्हणाला. तुम्हीही तर अनोळखी होतात. तुम्ही माझी मदत केलीस. दिशाच्या डोळ्यात विराटला श्रद्धा दिसली. त्याला वाटलं की ॲड्रिक कधीही तिचा विश्वासघात करणार नाही. विराट म्हणाला, मी असं म्हणत नव्हतो की तो येणार नाही, पण जीवन काही कार्टून चित्रपट नाही. जर तो आला नाही तर? दिशा म्हणाली, असं असणं शक्यच नाही. तो नक्की सापडेल. म्हणूनच मी दर आठवड्याला जर्मन कॉन्सुलेटकडे ट्रेनने जाते. त्या दिवसाच्या परतीच्या मार्गावर माझं वॉलेट कुठेतरी चोरी गेलं. तुम्ही मला मदत केली त्यासाठी धन्यवाद. पण मला माहिती आहे की ॲड्रिक येईल, नक्की येईल. विराटने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, मी प्रार्थना करतो की तुमच्या आशा तुटू नयेत. नंतर दिशा आपली पुस्तकं आणि बॅग उचलून निघाली. विराट बुद्धा कॅफेच्या मुख्य दारापर्यंत तिला पाहत राहिला. त्यानंतर तो तिथेच बराच वेळ बसून राहिला. काही विचार त्याच्या मनात घर करून गेले होते, जे सहज सोडवत नव्हते. त्या पूर्ण रात्री विराटच्या मनात दिशाचे रूप गाजत राहिले. फक्त 22 दिवसात कोणीतरी कोणाशी लग्न करण्याचा निर्णय कसा घेऊ शकते? तोही कोणाचा पार्श्वभूमी जाणून न घेता. ही गोष्ट त्याला आश्चर्यचकित करत होती. दिशाला त्याने हे कधीच सांगितले नाही, पण त्याला माहिती होतं की त्यासाठी किती धैर्य, किती प्रेम आणि किती निरागसपणा लागतो. या विचारांची विराट कसा विचार करू लागला. काश अंजू आणि त्याच्यातीलही एवढा विश्वास असता तर तो आज इतका एकटा नसता. त्याने पुन्हा फोन उचलला आणि एक नंबर डायल केला. स्क्रीनवर दिसलं, कॉलिंग अंजू. काही क्षण तो त्या स्क्रीनकडे बघत राहिला, पण रिंग होण्याआधीच फोन डिस्कनेक्ट करून बाजूला ठेवला. खोलीत गडद शांतता पसरलेली होती. फक्त त्या भिंतीवरची टिक टिक करत असलेली घड्याळीची ध्वनी ऐकू येत होती. मग अचानक या शांततेला मोडत विराटच्या फोनवर जोरात रिंगटोन वाजू लागली. कॉल कदाचित अंजूचा होता, कारण विराटच्या चेहऱ्यावर घाबरटपणा होता. कदाचित अंजूला कॉल लागला असेल, म्हणूनच तिने कॉल बॅक केला असेल. विराटनं पायाजवळचा फोन थरथरत हातांनी उचलला आणि स्क्रीनवर दिशाचा नंबर दिसला. त्याने एक नजर बाहेर कार्डकडे टाकली आणि नंतर कॉल रिसीव्ह केला. हॅलो हॅलो, विराट म्हणाला. दुसऱ्या बाजूने आवाज आला. हॅलो विराट, सॉरी, त्रास दिला नाही ना? विराट म्हटलं. नाही, काही हरकत नाही, ती म्हणाली. मी विचार करत होतेस की तुला वाईट वाटेल का, कारण मी माझं सगळं प्रॉब्लेम तुला सांगितलं. मला माफ कर. विराट म्हणाला. नकोस ग, ठीक आहे, सगळं ठीक होईल. मग कधी एम्बेसीला जायचं? विराटने विचारलं. दिशाने सांगितलं की ती शुक्रवारी जाईल. विराटने अनपेक्षितपणे म्हटलं, आपण एकत्र जाऊया का? मला रोजच जायचं असतं तर सोबत जाईल. दिशाने थोडं संकोचत हसत होकार दिला.
त्या छोट्या संभाषणानंतरही दोघंही शुक्रवारची वाट पाहू लागले. शुक्रवारी ते दोघे पुणे जंक्शनवर भेटले आणि एकत्र डेक्कन क्वीन एक्सप्रेस ट्रेनमध्ये चढले. दोघांमधली अनोळखीपणा हळूहळू कमी होत चालला होता. मुंबईच्या दादरकडे जाणारी ही ट्रेन आपली पूर्ण गतीने पुढे जात होती आणि त्या ट्रेनच्या पॅसेजमध्ये उभे विराट आणि दिशा एकमेकांशी बोलण्याचा प्रयत्न करत होते. दिशा थोडी हळूच म्हणाली, "इफ यू डोंट माइंड मी आस्किंग, कॅन आय आस्क यू समथिंग?" विराट हसत म्हणाला, "या शुअर, विचार ना." तिने नजरेत थोडं धाडस घेऊन विचारलं, "तुमचं लग्न का तुटलं?" या प्रश्नानंतर विराटच्या चेहऱ्याचा रंग चांगलाच बदलला. हा तो प्रश्न होता जो तो सहसा कुणालाही सांगत नव्हता. जेव्हा कोणी त्याच्या वैयक्तिक आयुष्यासंबंधी विचारत असे, तो एक वाक्यातच उत्तर देऊन विषय संपवायचा. पण आज त्याला पहिल्यांदा अशी व्यक्ती मिळाली होती, जी उत्तरानंतरही पुढचा प्रश्न विचारत होती आणि त्या अपघाताचं कारणही जाणून घेऊ इच्छित होती. विराटची शांतता पाहून दिशा म्हणाली, "काही हरकत नाही. जर तुम्हाला याबद्दल बोलायचे नसेल तर मला माफ करा. मी सगळं खूपच वेगाने विचारते. माफ करा." विराटने उत्तर दिलं, "नाही ग, काही हरकत नाही." या दोघांना अजूनही माहिती नव्हतं की काय आहे जे त्यांना एकमेकांशी जोडत होतं. प्रत्येक प्रश्नानंतर ते एकमेकांच्या अधिक जवळ येत होते. किती विचित्र आहे की पाहिलं तर या जगात प्रत्येकाचं काहीतरी नातं असतं. ज्या दोन लोकांमध्ये कुठलंही नातं नसतं त्यांच्यामध्ये अनोळखीपणाचं नातं असतं. ट्रेन आउटरला थोडं आधीच थांबली होती. थंड हवेचे झोके दिशाच्या कर्ली केसांना हलवत होते, ज्यांना ती वारंवार व्यवस्थित करत होती. तिच्या डोळ्यात विराटचा उत्तर ऐकण्याची आतुरता होती. तो म्हणाला, "अंजू आणि माझं अरेंज मॅरेज होतं. मी तिला खूप प्रेम करायचो. 1 वर्षापर्यंत सगळं ठीक होतं. ती एक TV सिरियलच्या प्रोडक्शन टीममध्ये सुपरवायझर होती. आम्ही दोघं खूप आनंदी होतो. लोणावळा फिरायचो, मजा करायचो. तिला स्वयंपाक करायला येत नव्हतं, पण माझ्यासाठी तिने खास सोजीचा हलवा बनवायचं शिकली, कारण तो मला आवडते." "सगळं खूप छान," विराट म्हणाला. "मग अचानक कळलं नाही काय कमी पडलं?" "लग्नाच्या 1 वर्षानंतर तिने मला सांगितलं की ती वेगळं राहू इच्छिते." "पण का?" दिशाने आश्चर्याने म्हणाली. "का?" विराटने ट्रेनच्या बाहेर पाहत उत्तर दिलं, "तिला कुणाशी तरी प्रेम झालं होतं. कदाचित मी तिला ते सगळं देऊ शकलो नव्हतो जे तिला हवं होतं. पण अंजूच्या जाण्याने माझं आयुष्यही पूर्णपणे बदललं." तो म्हणत असतानाच अचानक थांबला. ट्रेनच्या दरवाजावर उभे विराट आणि दिशा एकत्र चालत होते. ते ट्रेनच्या रुळाकडे लक्षपूर्वक पाहत होते. जसं त्या रुळाप्रमाणे त्यांचं आयुष्यही हळूहळू पुढे सरकत होतं, जवळजवळ एकसारख्याच वाटेने. पण तरीही ते दोघेच होते. फक्त एकाच्या आयुष्यात अजून थोडीशी आशा होती. दिशाला वाटत होतं की ॲड्रिक नक्कीच परत येईल. तो कोणत्या ना कोणत्या दिवशी तिला कॉल करेल आणि तिला घेऊन जर्मनीत जाईल. तिने विराटला सांगितलं की आज एम्बसीत अपॉइंटमेंट आहे. विराटने तिला ऑल द बेस्ट म्हटलं आणि मग दोघेही दादरवरून त्यांच्या त्यांच्या मार्गाने निघून गेले. ही भेटीची सुरुवात होती पुढल्या कुठल्यातरी भेटीसाठी. प्रारंभी विराट फक्त त्यामुळे दिशाला भेटायला जायचा कारण तिथे येऊन त्याला असं वाटायचं की कुणीतरी त्याला सापडलं आहे, ज्याच्याही आयुष्यात त्याच वेदना आहे ज्या त्याच्या आयुष्यात आहे. पण हळूहळू विराटला जाणवलं की त्याला दिशा आवडू लागली आहे. त्याला दिशाचं हसणं, तिच्या गप्पा, तिचा विश्वास, हे सगळं खूप खास वाटायचं. "हे घे,
तुझ्यासाठी आणलं आहे. एक दिवस ट्रेनमध्ये प्रवास करताना दिशा विराटकडे डब्बा वाढवून म्हणाली. काय आहे यात? विराटने विचारलं. ती म्हणाली, सुजीचा हलवा. तुला खूप आवडतो ना? ती हसली. विराटच्या चेहऱ्यावरचं हसू दिशाने कधीही आधी पाहिलं नव्हतं. तो खूप आनंदी होता. तो जाणून होता की ॲड्रिक आता कधीच परत येणार नाही. त्याने धोका दिला आणि पळून गेला आहे आणि दिशाच्या सर्व प्रयत्नांचा काहीच उपयोग नाही. पण त्याला हेही माहीत होतं की दिशाशी भेटायचं तितकंच सोपं आहे जोपर्यंत ती ॲड्रिकला शोधत आहे. म्हणूनच विराटने निर्णय घेतला की तोही या शोधात तिला साथ देईल. त्याने दिशाला सांगितले की तो देखील ॲड्रिकचा शोध लावण्यात मदत करेल. दिशासोबत विराट त्या हॉटेलमध्येही गेला होता जिथे ती आणि ॲड्रिक लग्नानंतर थोडा वेळ घालवत होते. तिथे विराटने दिशाला सोबत घेऊन चौकशी केली, पण काहीही ठोस माहिती मिळाली नाही. प्रत्येक अपयशानंतर दिशाच्या चेहऱ्यावरची उदासी वाढत गेली. तिच्या डोळ्यात अधिक ओलेपणा दिसू लागला. पण तरीही विराटला आश्चर्य वाटायचं की ज्या ॲड्रिकवर दिशा इतका विश्वास ठेवते, इतका विश्वास कदाचित विराटलाही स्वतःवरही नाही आहे. ती हे मानायला तयार नव्हती की ॲड्रिकने तिला धोका देऊन पळ काढला आहे. पण सहसा स्वतःला मजबूत दाखवणारी दिशा ती एकट्यात येऊन रडायची. तिला ॲड्रिकसह घालवलेले ते क्षण आठवायचे. हीच आठवण ॲड्रिकला परत मिळवण्याची तिची प्रयत्न दिशाला जगायला आधार देत होते. तिला आठवतं की ते दोघे पहिल्यांदा कसे एका आर्ट एक्झिबिशनमध्ये भेटले होते, जिथे ते दोघे एका चित्राकडे खूप वेळ पाहत होते. दिस इज सो ब्युटिफुल, ॲड्रिकने चित्राकडे खूप वेळ पाहून म्हटलं आणि दिशाही थोडी थक्क होऊन मागे पाहिली होती. इंडीड इट इज, ती हसत हसत ॲड्रिककडे पाहत म्हणाली. धिस एक्सप्लेन ह्युमन रिलेशनशिप इज सो ब्युटिफुल, बट इजंट इट टू? यानंतर ॲड्रिक काही पावले पुढे आला आणि दिशाकडे हसत म्हणाला, ह्युमन रिलेशनशिप आर टँगल्ड टू. आय गेस द मोस्ट टँगल्ड थिंग ऑन द अर्थ. तो अगदी बरोबर होता. जगात मानवी नात्यापेक्षा अधिक गुंतागुंतीची कोणती गोष्ट आहे? त्यांना पहिल्या नजरेत प्रेम जडलं होतं. त्यांनी एकमेकांच्या आत्म्याला पसंत केलं होतं. जास्त काही जाणून घेण्याची गरज त्यांना वाटली नाही. फक्त 22 दिवसात 22 भेटी घेतल्यानंतर ते दोघं लग्न करून बसले. पुन्हा एकदा बोलावले. जर्मनीतील फॉरेन मिनिस्ट्रीशी बोलायला आहे असे दिशा म्हणाली. एक दिवस मुंबईहून पुण्याकडे परतताना ट्रेनमध्ये दिशा आणि विराट बसले होते. त्या संध्याकाळी दिशा काहीशी निराश दिसत होती. कदाचित थकली होती. ती प्रयत्न करत करत खिडकीच्या सीटवर आपलं डोकं ठेवलं आणि तिच्या डोळ्यातून अश्रू घसून तिच्या गालांना ओलं करू लागले होते. ही विराटसाठी पहिलीच वेळ होती जेव्हा त्याने दिशाला एवढं रडताना पाहिलं होतं. विराटला हेही आश्चर्य वाटत होते की दिशाला भेटून फक्त 2 ते 2.5 आठवडे झाले आहे, तरी तिला रडताना पाहून त्याला किती वेदना होत होती. का प्रेमाचे नाते इतक्या लवकर बनतात? कदाचित ती बरोबर बोलते. नातं तयार करण्यासाठी मन भेटी मोजत नाही. विराटला दिशा खूप आवडू लागली होती आणि तो पाहत होता की दिशा हा शोध थांबवून स्वीकारेल की आता ॲड्रिक येणार नाही. कधीही कुठेतरी पोहोचण्यासाठी कुठून तरी निघणं आवश्यक असतं. विराट दिशाला ॲड्रिकच्या आठवणीपासून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता, जेणेकरून ती पुढे जाऊ शकेल. 2 दिवसानंतर जेव्हा दिशा पुन्हा मुंबईला गेली, तिला जर्मन कॉन्सुलेटमध्ये सांगितलं की
आता तिला येण्याची गरज नाही. जेव्हा काही माहिती मिळेल तेव्हा तिला सूचित करण्यात येईल. ती सध्या खूपच उदास होती. एक आशेचे झाड झुकून कोसळलं होतं. काही क्षणासाठी तिचा विश्वास देखील डगमगला होता. ती आठवत होती ती वेळ जेव्हा ॲड्रिकला कामासाठी विमानतळावर सोडायला गेली होती. ॲड्रिक म्हणाला होता, "आय विल बॅक सून दिशा", आणि तो दिशाला मिठी मारून घेत होता. दिशाने अश्रू पुसत म्हणाली होती, "आय विल वेट फॉर यू." एअरपोर्टच्या सिक्युरिटी चेकनंतर ॲड्रिक ट्रान्झिट एरियाच्या दुसऱ्या बाजूला जात होता आणि त्याने एकदा मागे वळून पाहिले तेव्हा दिशा त्याला विचारलेल्या डोळ्यांनी हसून हात हलवत होती. पण दिशाला कुठे माहिती होते की त्यानंतर ती ॲड्रिकला शोधण्यासाठी एवढं कष्ट करेल. आणि शोधण्यात ती हरली नव्हती, पण हरत चालली होती. दिशाचं मुंबईला जाण्याचं सत्र जवळजवळ संपत होतं आणि अर्थातच विराटचं दिशासोबत भेटण्याचं सत्र देखील थांबलं होतं. विराटही या काळात थोडा थकलाच आणि त्याने हा खेळ संपवायचं ठरवलं. त्याने दिशाला विकेंडला बुद्धा कॅफेमध्ये भेटायला तयार केलं आणि ठरवलं की तिथे त्याने तिला प्रपोज करायचं आहे. तो तिला समजावून सांगेन की आता ॲड्रिक येणार नाही. ती त्याला विसरून, जुने मार्ग विसरून आपलं आयुष्य नव्या वळणावर घेऊन जावं असं विराट इच्छित होता. पण जीवनाची ट्रेन आपल्या कल्पनेच्या पटरीवर कशी चालते, ती तर स्वतःचा मार्ग तयार करते. त्या संध्याकाळी जेव्हा विराट दुसऱ्या दिवशीची तयारी करत होता, त्याचा फोन वाजला. त्याने निरभ्रपणे कॉल उचलला. "हाय, दिस इज विराट." दुसऱ्या बाजूने येणारी आवाज विराटच्या हृदयाला आतून चिरत गेली. कॉल जर्मनीतून होता. कुणीतरी दिशाविषयी विचारत होता. फोन विराटच्या हातून खाली पडायला लागला. त्याचा हात अजूनही थरथरत होता. दुसऱ्या बाजूने बोलणाऱ्या व्यक्तीने सांगितले की तो ॲड्रिकचा भाऊ आहे. ॲड्रिकला जर्मनीत रोड अपघात झाला होता आणि त्यानंतर तो कोमात गेला होता. काही होशच येतात तो सतत दिशाचे नाव घेत होता. दिशाचा शोध घेत असताना ॲड्रिकच्या कुटुंबियांनी मुंबईतील त्या हॉटेलमध्ये कॉल केला होता जिथे ते दोघे राहत होते. त्या हॉटेलच्या रिसेप्शनिस्टने त्यांना विराटचा नंबर दिला होता. विराटला आठवलं की तो एकदा दिशासोबत त्या हॉटेलमध्ये चौकशीसाठी गेला होता आणि तिथे कार्ड सोडला होता. "हॅलो, आर यू लिस्निंग? प्लीज हेल्प अस टू कॉन्टॅक्ट दिशा. इट्स अर्जंट. हॅलो, आर यू देअर? मिस्टर विराट, हॅलो." फोनवर तो व्यक्ती जवळजवळ ओरडत होता, पण विराटच्या चेहऱ्यावर शून्य पसरला होता. त्याला काय बोलायचे कळत नव्हते. तो फोनकडे थक्क पाहत होता. समजत नव्हता काय करावं. हा क्षण त्याच्यासाठी एक धार्मिक संकटापेक्षा कमी नव्हता. दुसऱ्या बाजूने आवाज अजूनही येत होता. "हॅलो, मिस्टर विराट? यू देअर? हॅलो." विराटने फोन काळजीपूर्वक पाहिला आणि त्याने त्या एक क्षणात योग्य वाटलं ते केलं. कॉल डिस्कनेक्ट केला. आवाज आणि कथा तिथेच संपली. कोणीही दुसऱ्याला माहिती नव्हतं की ॲड्रिक दिशाशी संपर्क साधू इच्छित होता. "काय झालं? इतका दुःखी काय दिसतोय?" विराटच्या आईने जेवणाच्या टेबलवर विचारलं. विराटने म्हटलं, "नाही ग, फक्त कामाच्या ताणामुळे थोडासा चिंताग्रस्त आहे." आई म्हणाली, "ताण नेहमीच असतो मुला, पण किमान आयुष्याबद्दल विचार कर. एकटं प्रवास संपत नाही, हो का? तू असंच सगळं आयुष्य बसून राहणार आहेस का? किमान आयुष्याबद्दल विचार कर बेटा."
जीवनाबद्दल थोडं तरी विचार करशील का मुला? विराट विचार करत होता. हेच ते जीवन आहे ज्याने त्याला या वळणावर आणलं आहे, जिथे तो एका प्रश्नाचं उत्तर होऊन उभा आहे. काश तो आईला सांगू शकला असता की त्याने स्वतःसाठी, आपल्या घरच्या एकांतासाठी विचार केला होता. पण नशीब त्याच्या बाजूने नव्हतं. आज का कोण जाणे, त्याला अजूनही अंजूवर राग येत होता. पुन्हा मन करत होतं की एकदा अंजूला कॉल करावं आणि सगळी तक्रार तिच्यावर करावा. त्या रात्रीही खोलीत शांतता होती. त्या रात्रीही घड्याळाच्या टिकटिकने खोलीत रोजप्रमाणे गोंगाट माजवला होता. त्या रात्रीही त्याने अनेक वेळा अंजूला कॉल केला, पण रिंग वाजण्याआधीच कॉल डिस्कनेक्ट करून टाकला होता. पण विराटच्या मनात एक वेगळा प्रकारचा द्वंद्व होता. त्याला ठाऊक होते की तो जे करत आहे ते चुकीचे आहे. तो दिशाला दुसऱ्या अंजूसारखं होऊ देऊ शकत नव्हता, असं त्याला वाटत होतं. तो सगळ्या रात्री झोपला नाही हे त्याला ठाऊक नव्हतं. पण सकाळी 10:30 वाजता तो पुण्याच्या कोरेगाव पार्कमधल्या बुद्धा कॅफेमध्ये बसलेला होता. एकटा, हरलेला आणि अनेक दुःखांच्या थरात दडलेला. तो कॅफेच्या भिंतीकडे बघत होता. आजही बुद्धा कॅफेमध्ये मोमोजचा सुगंध पसरलेला होता. आसपास ओशो आश्रमातल्या मरून रंगाच्या कपड्यातले लोक बसले होते. तेच ठिकाण जिथे त्याने पहिल्यांदा ॲड्रिकबद्दल ऐकले होते. त्याने स्वतःशी म्हटलं, त्यावेळी दिशा किती मूर्ख दिसत होती, पण आज तो स्वतःही त्या मूर्खपणासाठी तयार होता. कित्येक शांततांना आवाजात आणि कित्येक आवाजांना शांततेत बदलायला. काही वेळ गेल्यावर त्याने पाहिलं की समोरून दिशा येत आहे. तिच्या येण्याने विराटच्या मनात वातावरण बदलला. एक सुंदर भावना शरीरात पसरू लागली. दिशाला पाहून त्याला असं वाटलं की जणू जीवन हसत आहे. आज तिने ब्लॅक ट्राउझर आणि ग्रीन टी-शर्ट घातली होती. ती नेहमीप्रमाणे सुंदर दिसत होती, पण आज थोडी जास्तच उदास दिसत होती. तिची चाल थोडी संथ होती. हॅलो दिशा, विराट म्हणाला. पण दिशा शांतपणे न हसता बसली. कशी आहेस तू? विराटने तिच्याकडे पाहून विचारलं. पण ती डोळे टेबलावर एवढे खोलवर बसवून होती की उठवू शकली नाही आणि चुपचाप राहिली. विराटने विचारलं, काय झालं? एवढी उदास का? हा प्रश्न तो खरंच जाणत होता. दिशा खूप थकली होती. ॲड्रिकच्या शोधात सतत धावपळ करताना कोणालाही थकवा येणारच. दिशाच्या उदास डोळ्यांना पाहून विराटच्या मनाला एकदा वाटलं की तो तिला त्या फोन कॉलबद्दल सांगावं, पण त्याने स्वतःला थांबवलं. आज तो दिशाला ॲड्रिकबद्दल काही सांगण्यासाठी आला नव्हता. त्याला काही वेगळंच सांगायचं होतं. तो बोलायला सुरुवात करायला लागला, पण त्याच्या आधी वेटरने टेबलवर 2 कॉफी ठेवली. विराटने कॉफी दिशाकडे ढकलली, पण दिशा त्याला हात लावला नाही. तिचं पूर्ण लक्ष विराटवरच केंद्रित होतं. विराट म्हणाला, पहा, मी याला फार मोठं प्रकरण बनवू इच्छित नाही. जेव्हा मी तुला या कॅफेमध्ये पहिल्यांदा भेटलो आणि तू मला ॲड्रिकची कथा सांगितली, तेव्हा मला ठाऊक होतं की ॲड्रिक परत येणार नाही. दिशा, जगभर भरभरून अशी खोटे खोटे लोक आहे, पण मी ते तुला का सांगितलं नाही? कारण मला माहिती होतं की माझं खरं सांगणं तुला फार दुखावेल. दिशा, तो पूर्ण वेळ
दिशा तो पूर्ण वेळ विराटकडे लक्ष देत होती. तिने पाहिलं की आज पहिल्यांदाच बोलताना विराटचे हात थरथरत होते. तो म्हणाला, पण आज मला तेच सांगायचे आहे, कारण जितक्या लवकर हे नाटक संपेल आपल्यासाठी म्हणजेच तुझ्यासाठी तितकं चांगलं राहील, नाही का? जितक्या लवकर ही खोटी आशा तुटेल तितकंच बरं. रिश्ता बनवण्यासाठी मनाने नाही तर हृदयाने गणना केली जाते असं तू म्हणतेस, पण काही निर्णय मनालाही द्यावं लागतात. तू फक्त 22 दिवसात ॲड्रिकशी लग्न केलं हा निर्णय चुकीचा होता. माझी आई म्हणते अपयशानंतर प्रवास संपत नाही, स्वतःला आणखी एक संधी दे. असं म्हणताना त्याचा शब्द थोडं अडकत होते. तेव्हाच ती म्हणाली, म्हणूनच मी तुला सांगू इच्छिते विराट, आज सकाळी माझी ॲड्रिकशी बोलणं झालंय. पण दिशाला कुठे माहिती होते की त्यानंतर ती ॲड्रिकला शोधण्यासाठी एवढं कष्ट करेल. आणि शोधण्यात ती हरली नव्हती, पण हरत चालली होती. दिशाचं मुंबईला जाण्याचं सत्र जवळजवळ संपत होतं आणि अर्थातच विराटचं दिशासोबत भेटण्याचं सत्र देखील थांबलं होतं. विराटही या काळात थोडा थकलाच आणि त्याने हा खेळ संपवायचं ठरवलं. त्याने दिशाला विकेंडला बुद्धा कॅफेमध्ये भेटायला तयार केलं आणि ठरवलं की तिथे त्याने तिला प्रपोज करायचं आहे. तो तिला समजावून सांगेन की आता ॲड्रिक येणार नाही. ती त्याला विसरून, जुने मार्ग विसरून आपलं आयुष्य नव्या वळणावर घेऊन जावं असं विराट इच्छित होता. पण जीवनाची ट्रेन आपल्या कल्पनेच्या पटरीवर कशी चालते, ती तर स्वतःचा मार्ग तयार करते. त्या संध्याकाळी जेव्हा विराट दुसऱ्या दिवशीची तयारी करत होता, त्याचा फोन वाजला. त्याने निरभ्रपणे कॉल उचलला. हाय, दिस इज विराट. दुसऱ्या बाजूने येणारी आवाज विराटच्या हृदयाला आतून चिरत गेली. कॉल जर्मनीतून होता. कुणीतरी दिशाविषयी विचारत होता. फोन विराटच्या हातून खाली पडायला लागला. त्याचा हात अजूनही थरथरत होता. दुसऱ्या बाजूने बोलणाऱ्या व्यक्तीने सांगितले की तो ॲड्रिकचा भाऊ आहे. ॲड्रिकला जर्मनीत रोड अपघात झाला होता आणि त्यानंतर तो कोमात गेला होता. काही होशच येतात तो सतत दिशाचे नाव घेत होता. दिशाचा शोध घेत असताना ॲड्रिकच्या कुटुंबियांनी मुंबईतील त्या हॉटेलमध्ये कॉल केला होता जिथे ते दोघे राहत होते. त्या हॉटेलच्या रिसेप्शनिस्टने त्यांना विराटचा नंबर दिला होता. विराटला आठवलं की तो एकदा दिशासोबत त्या हॉटेलमध्ये चौकशीसाठी गेला होता आणि तिथे कार्ड सोडला होता. हॅलो, आर यू लिस्निंग? प्लीज हेल्प अस टू कॉन्टॅक्ट दिशा. इट्स अर्जंट. हॅलो, आर यू देअर? मिस्टर विराट, हॅलो. फोनवर तो व्यक्ती जवळजवळ ओरडत होता, पण विराटच्या चेहऱ्यावर शून्य पसरला होता. त्याला काय बोलायचे कळत नव्हते. तो फोनकडे थक्क पाहत होता. समजत नव्हता काय करावं. हा क्षण त्याच्यासाठी एक धार्मिक संकटापेक्षा कमी नव्हता. दुसऱ्या बाजूने आवाज अजूनही येत होता. हॅलो, मिस्टर विराट, यू देअर? हॅलो. विराटने फोन काळजीपूर्वक पाहिला आणि त्याने त्या एक क्षणात योग्य वाटलं ते केलं. कॉल डिस्कनेक्ट केला. आवाज आणि कथा तिथेच संपली. कोणीही दुसऱ्याला माहिती नव्हतं की ॲड्रिक दिशाशी संपर्क साधू इच्छित होता. काय झालं? इतका दुःखी काय दिसतोय? विराटच्या आईने जेवणाच्या टेबलवर विचारलं. विराटने म्हटलं, नाही ग, फक्त कामाच्या ताणामुळे थोडासा चिंताग्रस्त आहे. आई म्हणाली, ताण नेहमीच असतो मुला.
पण किमान आयुष्याबद्दल विचार कर. एकटं प्रवास संपत नाही, हो का? तू असंच सगळं आयुष्य बसून राहणार आहेस का? किमान आयुष्याबद्दल विचार कर बेटा. जीवनाबद्दल थोडं तरी विचार करशील का मुला? विराट विचार करत होता. हेच ते जीवन आहे ज्याने त्याला या वळणावर आणलं आहे, जिथे तो एका प्रश्नाचं उत्तर होऊन उभा आहे. काश तो आईला सांगू शकला असता की त्याने स्वतःसाठी, आपल्या घरच्या एकांतासाठी विचार केला होता. पण नशीब त्याच्या बाजूने नव्हतं. आज का कोण जाणे, त्याला अजूनही अंजूवर राग येत होता. पुन्हा मन करत होतं की एकदा अंजूला कॉल करावं आणि सगळी तक्रार तिच्यावर करावा. त्या रात्रीही खोलीत शांतता होती. त्या रात्रीही घड्याळाच्या टिकटिकने खोलीत रोजप्रमाणे गोंगाट माजवला होता. त्या रात्रीही त्याने अनेक वेळा अंजूला कॉल केला, पण रिंग वाजण्याआधीच कॉल डिस्कनेक्ट करून टाकला होता. पण विराटच्या मनात एक वेगळा प्रकारचा द्वंद्व होता. त्याला ठाऊक होते की तो जे करत आहे ते चुकीचे आहे. तो दिशाला दुसऱ्या अंजूसारखं होऊ देऊ शकत नव्हता, असं त्याला वाटत होतं. तो सगळ्या रात्री झोपला नाही हे त्याला ठाऊक नव्हतं. पण सकाळी 10:30 वाजता तो पुण्याच्या कोरेगाव पार्कमधल्या बुद्धा कॅफेमध्ये बसलेला होता. एकटा, हरलेला आणि अनेक दुःखांच्या थरात दडलेला. तो कॅफेच्या भिंतीकडे बघत होता. आजही बुद्धा कॅफेमध्ये मोमोजचा सुगंध पसरलेला होता. आसपास ओशो आश्रमातल्या मरूम रंगाच्या कपड्यातले लोक बसले होते. तेच ठिकाण जिथे त्याने पहिल्यांदा ॲड्रिकबद्दल ऐकले होते. त्याने स्वतःशी म्हटलं, त्यावेळी दिशा किती मूर्ख दिसत होती, पण आज तो स्वतःही त्या मूर्खपणासाठी तयार होता. कित्येक शांततांना आवाजात आणि कित्येक आवाजांना शांततेत बदलायला. काही वेळ गेल्यावर त्याने पाहिलं की समोरून दिशा येत आहे. तिच्या येण्याने विराटच्या मनात वातावरण बदलला. एक सुंदर भावना शरीरात पसरू लागली. दिशाला पाहून त्याला असं वाटलं की जणू जीवन हसत आहे. आज तिने ब्लॅक ट्राउझर आणि ग्रीन टी-शर्ट घातली होती. ती नेहमीप्रमाणे सुंदर दिसत होती, पण आज थोडी जास्तच उदास दिसत होती. तिची चाल थोडी संथ होती. हॅलो दिशा, विराट म्हणाला. पण दिशा शांतपणे न हसता बसली. कशी आहेस तू? विराटने तिच्याकडे पाहून विचारलं. पण ती डोळे टेबलावर एवढे खोलवर बसवून होती की उठवू शकली नाही आणि चुपचाप राहिली. विराटने विचारलं, काय झालं? एवढी उदास का? हा प्रश्न तो खरंच जाणत होता. दिशा खूप थकली होती. ॲड्रिकच्या शोधात सतत धावपळ करताना कोणालाही थकवा येणारच. दिशाच्या उदास डोळ्यांना पाहून विराटच्या मनाला एकदा वाटलं की तो तिला त्या फोन कॉलबद्दल सांगावं, पण त्याने स्वतःला थांबवलं. आज तो दिशाला ॲड्रिकबद्दल काही सांगण्यासाठी आला नव्हता. त्याला काही वेगळंच सांगायचं होतं. तो बोलायला सुरुवात करायला लागला, पण त्याच्या आधी वेटरने टेबलवर 2 कॉफी ठेवली. विराटने कॉफी दिशाकडे ढकलली, पण दिशा त्याला हात लावला नाही. तिचं पूर्ण लक्ष विराटवरच केंद्रित होतं. विराट म्हणाला, पहा, मी याला फार मोठं प्रकरण बनवू इच्छित नाही. जेव्हा मी तुला या कॅफेमध्ये पहिल्यांदा भेटलो आणि तू मला ॲड्रिकची कथा सांगितली, तेव्हा मला ठाऊक होतं की ॲड्रिक परत येणार नाही. दिशा, जग भरभरून
अशी खोटे खोटे लोक आहे. पण मी ते तुला का सांगितलं नाही? कारण मला माहिती होतं की माझं खरं सांगणं तुला फार दुखावेल. दिशा तो पूर्ण वेळ विराटकडे लक्ष देत होती. तिने पाहिलं की आज पहिल्यांदाच बोलताना विराटचे हात थरथरत होते. तो म्हणाला, पण आज मला तेच सांगायचे आहे, कारण जितक्या लवकर हे नाटक संपेल आपल्यासाठी म्हणजेच तुझ्यासाठी तितकं चांगलं राहील, नाही का? जितक्या लवकर ही खोटी आशा तुटेल तितकंच बरं. रिश्ता बनवण्यासाठी मनाने नाही तर हृदयाने गणना केली जाते असं तू म्हणतेस, पण काही निर्णय मनालाही द्यावं लागतात. तू फक्त 22 दिवसात ॲड्रिकशी लग्न केलं हा निर्णय चुकीचा होता. माझी आई म्हणते अपयशानंतर प्रवास संपत नाही, स्वतःला आणखी एक संधी दे. असं म्हणताना त्याचा शब्द थोडं अडकत होते. तेव्हाच ती म्हणाली, म्हणूनच मी तुला सांगू इच्छिते विराट, आज सकाळी माझी ॲड्रिकशी बोलणं झालंय. दिशाच्या आवाजाने विराटच्या मनाचा शेवटचा थर उलटून टाकला. त्याच्या चेहऱ्यावरील भावना गायब झाल्या. शब्द तोंडातून सैलसर होऊन घशात अडकल्यासारखे झाले. तो दुर्बल नजरेने दिशाकडे पाहू लागला. दिशाच्या डोळ्यांच्या कडांना पण ओलापण आले होते. ती म्हणाली, हो विराट, त्याचा काहीसा शोध लागला आहे. ॲड्रिकचा अपघात झाला आहे आणि तो कोमात आहे. मी मुंबई एअरपोर्टवरून 2च्या फ्लाईट घेऊन जर्मनीसाठी निघणार आहे. पूर्ण ताकद एकत्रित करून विराटने एक प्रश्न विचारला, पण तो तुझ्यापर्यंत कसा पोहोचला? दिशाने उत्तर दिले, तो नाही, त्याचा भाऊ आहे. त्याने ॲड्रिकचा ईमेल अकाउंट डिकोड करून माझं ईमेल ID काढलं आणि मला मेल केला. त्याने सांगितलं की ॲड्रिक माझं नाव घेत आहे, त्याला माझी गरज आहे. विराटच्या डोळ्यातून अनेक स्वप्नांच्या तुटलेल्या तुकड्यांसारखे अश्रू झरू लागले, पण तो हसण्याचा प्रयत्न करत होता. हे तर खूप छान आहे. शेवटी ॲड्रिक सापडला, हे तर साजरा करण्यासारखं आहे. अश्रू भरलेल्या डोळ्यांनी विराटने एक क्रीम पेस्ट्री ऑर्डर केली आणि अश्रू लपवीत एक छोटा तुकडा दिशाकडे दिला. ते दोघे थोडा वेळ एकत्र कॅफेमध्ये बसले आणि मग त्या वचनासह की तो तिला पुणे जंक्शनवर भेटेल, ते दोघेही निरोप घेऊन निघाले. दुपारच्या वेळेस पुणे जंक्शनवर गर्दी होती. तू माझ्यासोबत ट्रेनने मुंबईला का नाही येत? ट्रेनच्या बाजूने उभी दिशा विराटला म्हणाली. विराटने उत्तर दिले, नको, तू जा, मला एकटे परत यायला जमणार नाही. दिशाने त्याच्याकडे काळजीपूर्वक पाहिले. विराट पुढे म्हणाला, ॲड्रिकची काळजी घे आणि स्वतःचीही. ट्रेन एकदम हलकीशी कडकडून हलली आणि हळूहळू गती वाढू लागली. विराटच्या मनात एक वेदनादायक भावना होती की त्याच्या सर्व आशा, त्याचे स्वप्न, त्याचे हसणे, ही सगळी काही त्या ट्रेनसोबत त्याच्यापासून दूर जात आहे. दिशा दरवाजावर उभी होती. ती शांत होती, पण तिच्या डोळ्यामध्ये विराटचं प्रतिबिंब चमकत होतं. दोघेही हतबलपणे एकमेकाकडे पाहत होते, हळूहळू एकमेकांपासून दूर जात होते. दिशा हळूहळू दृष्टीने लुप्त होत होती, कदाचित आयुष्यात पुन्हा कधीही न भेटण्याच्या प्रवासाला निघालेली. ट्रेन निघून गेली होती. विराट प्लॅटफॉर्मवर उभा होता. तो थकलेल्या पावलांनी परत जात होता. तेव्हा त्याचे लक्ष समोरच्या प्लॅटफॉर्मवर लावलेल्या इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेवर गेलं. तिथे वेळ आणि तारीख दोन्ही दिसत होते. 24 जूनची तारीख पाहून त्याला आठवलं की दिशासोबत त्याची पहिली भेट
2 जूनला झाली होती, म्हणजे अगदी 22 दिवसापूर्वीच. 22 दिवस काय योगायोग होता. तो थोडकं अपूर्ण हसला आणि काही विचार करून खिशातून मोबाईल काढला आणि नंबर डायल केला. स्क्रीनवर कॉलिंग दिसत होते. अंजूचा नंबर होता. आज त्याने कॉल डिस्कनेक्ट नाही केला. पहिला रिंग झाला, दुसरा रिंग झाला आणि तिसऱ्या रिंगनंतर दुसऱ्या बाजूने आवाज आला, हॅलो, कोण? विराट काही क्षण थांबला होता. मग म्हणाला, मी नेहमी विचार करत होतो, लोक लग्नानंतरही दुसऱ्या कोणाला कसं प्रेम करू शकतात किंवा कोण त्यांना कसं प्रेम करू शकते. मला वाटायचं कधी तुला फोन करून विचारेल, पण आज मला उत्तर मिळाले आहे. अंजू, मी तुला माफ करतो. आय फॉरगिव्ह यू अंजू. गुड बाय. कॉल डिस्कनेक्ट केल्यावर विराटने फोन खिशात ठेवला. तो हळूच पावलांनी प्लॅटफॉर्मवर चालू लागला. स्टेशनवर घोषणा होत होत्या. ट्रेन प्लॅटफॉर्मवरून निघत होत्या आणि लोकांची गर्दी चालू होती. तो त्या हजारो चेहऱ्यांपैकी एक चेहरा होता. कोणीही जाणत नव्हते की तो हार मानून परतत आहे की जिंकून. इतकीच होती ही कहाणी. धन्यवाद.